ट्रेनिंगचा दिवस दुसरा. नाश्त्याला फळं, वॉटरमेलन, पपाया, त्यानंतर मस्कमेलन होतं, त्यानंतर हेडा, मूग, मटकी वगटकी, त्यानंतर फाफडा, खाकरा गुजरातीमध्ये. हे का आपल्याकडे नाचलं काय जात नाही. मफिन, ब्रेड, आपलं इडली, डोसा हे पण होतं, हे आपलं चांगलं आहे. त्यानंतर आपल्याकडे गव्हाची लापशी जी आपण बनवतो तसे ह्यांनी त्याचा उपमा बनवला होता, पण ते बी काय त्याला चव नव्हती, ते काय व्यवस्थित नव्हता. त्यानंतर नाश्ता करून आलो आत, तो दुसऱ्या नाश्त्याची वेळ झाली 11:30ला हायटीला. परत पनीर आणि कॉफी घेऊन परत बसलो. ते ए सी लई थंड करत होतं, झोप यायला लागली म्हणून ए सी जरा कमी केला आणि बसलो ट्रेनिंगला. परत त्यानंतर जेवणाची तर वेळ झाली 1:30 वाजता. जेवायला पण हे आपलं नेहमी रोजचं सॅलड पहिलं खाऊन घेतलं. त्यानंतर स्प्रिंग रोल, हे हराभरा कबाब, पनीरची जोधपुरी, पनीरची भाजी होती आणि हे मिक्स व्हेज काहीतरी होतं, डाळ आणि त्यात दुधी भोपळ्याचा हलवा होता. हलवा देऊ मस्त होता दुधी भोपळ्याचा तेवढा सकाळचा. ते खाऊन आम्ही बसलो ट्रेनिंगला. ट्रेनिंगचा आमचा हॉल आहे बघा पुढं. आणि आता सगळ्यांनी एवढं खाल्ल्यावर झोपायला लागले. हे दोस्त आपला आणि आपण मग सगळे झोपायला लागले. मग सगळ्यांना उभं केलं, म्हणजे उभं राहा तुम्ही 2 मिनटं मी झोप जाईल तुमची. तवर 4:30ला टी ब्रेक झाला. त्यानंतर मस्त टी सँडविच खाल्लं. परत 5:30ला ट्रेनिंग सुटलं. मग जरा जिम करून म्हणलं पाहून घ्यावं आता स्विमिंग पूल आहे तर. त्यानंतर रात्री जेवणाचं मेनू काय आहे बघितलं, पण तेच पानसट सगळं जेवण. आणि पालक पनीर आणि पनीरच झाले 4 दिवस झाले, सकाळ संध्याकाळ दुपार. नाश्त्याला पनीर, जेवणाला पनीर. त्यामुळे पनीर खाऊन बोर झाला. तर म्हणलं आपल्याला जे लागतं ते खायला जावं बाहेर. तर मित्रांना म्हटलं जाऊन येऊ चला, आपले नॉनव्हेज हॉटेल एक तर माहीत आहे, महाराष्ट्रीयन माणसाचं आहे तिथं. मस्त नॉनव्हेज खाऊन आलो. बाकी आता उद्या बघू काय होते. तुम्ही आता व्हिडिओ लाईक करून जावा, शेअर करा, फॉलो करा. धन्यवाद.